नळदुर्गा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली आहे. विकासकामे, निधीचा वापर आणि शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून नेत्यांनी गंभीर आक्षेप नोंदवत निवडणुकीचे वातावरण आणखी तापवले आहे. या जोरदार टीकेमुळे नळदुर्गा नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संजय अण्णा बताल यांच्या प्रचारादरम्यान साहेब सभेला जे आहे काय संबोधित केलं ना आम्ही जे नगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी मूलभूत लागणार आहेत, पिण्याचं पाणी, आरोग्य, स्वच्छता, लाईट, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी पुरवणं नगरपालिकेचं ग्रामपंचायतचं काम असतंय. आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं या नवदूच्या नगरपंचायतला जे लागणार नगरपालिकेला ते पुरवण्यासाठी, हमी देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ते करून घेणार आहोत आम्ही. एकंदरीत साहेब आता जे आहे सभेमध्ये तुम्ही खूप मोठा जे आरोप आणि प्रत्यारोपचा एकंदरीत जे आहे जोर धरताना पाहायला मिळतंय. पूर्वीचं कार्यकाळ कसं बघताय आणि तुमचं विजन काय असणार आहे? पण मला काय म्हणायचंय, आम्ही कोणावर आरोप बिनबुडाचे केलेले नाहीत. जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. जनतेला सुद्धा माहित आहे की जो माणूस दर वर्षी वेगळा पक्ष बदलतो तो माणूस या नळदुर्गांचं काय भलं करणार आहे. आणि त्यांना संधी दिलेलीच होती. त्यांना संधी दिलेला असताना त्यांनी या नळदुर्गसाठी 1 रुपया जरी आणला असला तरी आम्ही माघार येऊन निवडणूक येतो. उलट आलेला निधी यांच्या नाकर्त्यापणामुळे 8 कोटी रुपये ही काही नळदुर्गसाठी लहान गोष्ट नाही. छोटं शहर आहे, छोटी नगर परिषद आहे, याच्यासाठी 8 कोटी रुपये जाणं ही फार दुर्दैवी घटना आहे. म्हणून अशा नाकर्त्या लोकांना परत नळदुर्गकर वाटतं मला संधी देणार नाहीत आणि ती देऊच नाही. म्हणून साठी पारदर्शक कारभार, स्वच्छ कारभार, दर 3 महिन्याला आमचं ऑडिट असेल. दर 3 महिन्याला शासनानं काय निधी दिला, कराच्या रूपाने काय आला, तो आम्ही जनतेसमोर त्याचा हिशोब आमचे नगराध्यक्ष, आमचे आलेले सर्व नगरसेवक ठेवतील. आणि ते करून घेण्यासाठी बाबासाहेब पाटील साहेब मंत्री महोदय आहेत, आमदार म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि या जनतेच्या सोबत आहे. आणि या सगळ्याला लागणारा जो विकास निधी आहे तो राज्य शासन म्हणून राज्याचे अर्थमंत्री आमचे नेते माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांनी नळदुर्ग मध्ये येऊन लोकांना आश्वासित केलेलं आहे की तुम्ही आमचे उमेदवार निवडून द्या, मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहणार. विकासाचा वादा अजितदादा हे दाखवून देण्याचं काम या महाराष्ट्राला यापूर्वी सुद्धा दादाच्या कर्तृत्वानं करून दाखवलेलं. एकंदरीत नुकतंच अजित पवार साहेबांची सभा झाल्यानंतर आमदार राणा पाटील म्हणले की राष्ट्रवादी आमचीच आहे. याकडे कसं बघताय? राष्ट्रवादी कुणाचे आहे हे जनतेला माहित आहे. राष्ट्रवादीत कोण आहे हे जनतेला माहित आहे. त्यामुळं मला वाटतं का अशी वक्तव्य जनता त्याला बळी पडणार नाही. मतदारांना काय आव्हान करणार आहात? काही नाही, मतदान करावं असंच आवाहन करणार आहे. मुस्लिम समाज कुठेतरी जे आहे तुमच्या पाठीशी असतं. राज्यभराच्या असंख्य मुस्लिम समाजाच्या व्यथा तुम्ही घेऊन राज्यभरामध्ये जाता त्यांच्या न्याय हक्कासाठी. येथील समाजाला काय आव्हान करणार आहात? निश्चितपणानं अजितदादांनी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. तशीच अल्पसंख्याक समाजालाही न्याय देण्याची भूमिका अजितदादांची कायम असते. एकंदरीत नगराध्यक्ष पदासाठी जे इच्छुक आहेत तेही आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीने जे आहे प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? फार चांगला प्रतिसाद मला नागरिकांचा मिळत आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्र राहून मी पुढे काम करत राहीन. या ठिकाणी एवढंच मी सांगतो. अशा पद्धतीने जे आहे सभेला या ठिकाणी संबोधित करण्यात आलेला आहे. प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित झालेत. परंतु या सभेदरम्यान ज्या गावामध्ये डोर टू डोर फिरत आहेत माझे नगराध्यक्ष आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळत आहे ते जाणून घेणार आहोत. कसा प्रतिसाद मिळत आहे? राष्ट्रवादीला नळदुर्ग शहरामध्ये 1 नंबरचा प्रतिसाद मिळत आहे. आणि राष्ट्रवादी पार्टी हे जे 1999 पासून स्थापन झाल्यापासून इथं जे आहे राष्ट्रवादी सत्ता आहे. आणि आज सुद्धा जे आहे आम्हाला नळदुर्गची जनता भरघोस मतानं अध्यक्षांना 20 ते 20 नगरसेवकांना निवडून देणार आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे विश्वास कुठेतरी व्यक्त केला जात आहे. कुठेतरी विकास झाला नाही अशी खंत व्यक्त करताय. काय संबोधित करताय तुम्ही? विकास तर खूप पहिले झालेलाच आहे. विकास मधल्या जे काळात जे आहे 4 वर्ष प्रशासक होता, प्रशासकमुळे इथं विकास झालेला नाही. आणि त्या अगोदर बी राष्ट्रवादी सत्ता होती. मात्र आमची दुर्दैवी अशी होते की आमचे जे उमेदवार मुंबईला राहत असताना इथं थोडं दुर्लक्ष झाला. त्यामुळे थोडं मी सर्व जनतेची माफी मागतो की तिथं त्यावेळेस आम्ही विकास करू शकलो नाही. आता यावेळेस आम्ही जनताने आम्हाला निवडून दिल्यानंतर
अजितदादा परवा तो पुरुष उमेदवार असतील, महिला उमेदवार असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ताई, कशा पद्धतीने या प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला? चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत चांगल्या पद्धतीने जे आहे प्रतिसाद मिळत आहे असंही बोललं जात आहे. ताई, काय विजन घेऊन जात आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे? मी फक्त नळदुर्गकरांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी द्या, कारण जो विकास झालेला नाहीये तो आपल्याला नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी देऊन आम्ही नळदुर्ग नवीन विकास करायची आपली एक कॅपॅसिटी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नळदुर्गकरांना सांगायचंय की जे मागच्या 5 वर्षामध्ये जे काही होऊ शकलं नाही, तुम्ही एकदा चान्स देऊन बघा. बताली अण्णा तर आपले लीडर आहेत, त्यांच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. जर काही झालं नाही तर नंतर तुम्ही बोलू शकता, पण येण्यासाठी तुम्ही नळदुर्गकरांना एवढीच विनंती आहे की तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा. विश्वास काय ठेवल्यानंतर एकंदरीत विकासाचं महत्वाचं विजन तुमचं असणार आहे? आम्ही बघितलं लोक खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये राहत आहेत. प्रत्येक ठिकाणी फक्त नळ, पाणी आणि रस्त्यांचं खूप वाईट परिस्थिती आहे त्या. आणि स्वच्छता नसल्यामुळे मुलांना एवढे आजार जडतात. त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या पिढींचा विचार करावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही नळ, लाईट, पाणी एवढा ह्याच्यावर आम्ही विचार करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला प्रचंड जे विश्वास आहे तो आम्ही त्याला तडा जाऊ देणार. तरी जे आहे नौखे उमेदवार जे आहे विकासाच्या विजन वरती एकंदरीत मतदारापर्यंत पोहोचताय. बारामती का डेवलपमेंट आप देख चुके हैं और पिंपरी चिंचवड़ का है, तो हमारे को उम्मीद है कि हम जो है नलदुर्ग को उसी दृष्टि में देखेंगे और वही डेवलपमेंट होगा, हमारी एक इच्छा है. अशा पद्धतीने जे अजित पवार सभा झाल्याच्या नंतर बारामती सारखं नळदुर्ग करू असं स्वप्न एक कुठेतरी जे आश्वासन दिल्याच्या नंतर जे आहे उमेदवारामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. काय एकंदरीत विकासाचं विजन आहे? मागील वर्षामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी विकास झाला होता आणि तुमचं विजन काय असणार आहे? मागील वर्षामध्ये काय विकासच झाला नाही ना, म्हणून जनता यावेळेस सगळे नवयुवक, नव उमेदवार स्वतःहून जनतेमध्ये नगरसेवक नाही तर नगरीचं एक सेवक म्हणून, एक शिपाई म्हणून आम्हाला सगळ्या उमेदवारांनी आम्हाला संधी देत आहेत. आणि असला प्रतिसाद आतापर्यंत कधीच नव्हता 50 वर्षामध्ये. आता एवढं प्रतिसाद मिळत आहे की कधी आमच्या म्हणजे एक सर्वसाधारण युवक आणि झटणारा युवक याकडे आणि महिलाकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि आम्हाला अध्यक्ष म्हणून संजय बताले यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळं म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये असले युवक काढलेले आहेत की खरंच जनसेवा करतील. असल्या पद्धतीने आमचं कार्य चालू आहे आणि जनतेचा खूप प्रतिसाद मिळाला. विरोधकांचं कार्य केला, विकास केला असं बोललं जातं. कसं बघता त्यांच्या विरोधात काढे? नाही, जनता बघत आहे ना, जनता बघत आहे कुठे विकास होत आहे, कुठं नाही, कुठं गटार येते, कुठं लाईट येते. याप्रमाणे आता सध्या त्यांची प्रचार फेऱ्या चालू होते, सगळ्यांच्या प्रचार फेरी चालू होत्या. कुठेही लाईट नाही, कुठेही गटार नाही आणि त्याला व्यवस्थित त्याला बसायला जागा देखील नाही. आणि कुठे तर कोपऱ्यात उभारून काय तर पैशाचे वगैरे आमिष दाखवून वगैरे जे काय असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी करून आवाहन करणार आहेत त्यांना. आव्हान यावेळेस आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना 100% त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत जे आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला संपवल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य एकंदरीत केलं जात आहे. कशांना प्रतिसाद मिळत आहे? विकास भरपूर कुठलेला आहे, निधी परत गेलेला आहे कामाविना. आणि यावेळेस आम्ही जनतेपुढे अजितदादा गटाकडे आम्ही 20 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष उभारलेले आहेत आणि जनतेचा प्रतिसाद भरपूर आहे आणि निवडून येण्याची आमची दाट शक्यता आहे. आणि प्रचार जोरात चालू आहे, डोर टू डोर गाठीभेटी चालू आहेत सभासद. एकंदरीत प्रचाराला प्रतिसाद चांगला मिळाल्यामुळे विजय निश्चित आहे असंही उमेदवाराकडून बोललं जात आहे. कसं प्रतिसाद मिळत आहे? जनसामान्यांचे नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. प्रतिसाद 1 नंबर आहे. आमचे सगळे उमेदवार निवडून येत आहेत. ज्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलतात त्यांना विकास दाखवून द्यावं. असं विकास झालेला नाही म्हणून आम्ही सगळ्या जनतेसमोर जाऊन मग निवडणूक लढवायची तयारी केलेली आहे. आणि निवडून सगळे उमेदवार म्हणतायत की तुम्ही स्टंटबाजी करताय. कसं बघताय त्यांच्यावर टीकेकडे? विरोधकांनी आम्हाला सिद्ध करून दाखवावी. कुणी नगरसेवक होता, कुणी नगराध्यक्ष होता, ज्याच्या दारासमोर बोर होती तिने एक बोर चालू करू शकला नाही 10 वर्षात. पाण्याची एवढी बंडाळ काय ठिकाणी होती. हे सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून आम्ही ह्या कामाला अशा पद्धतीने जे आहे सर्व उमेदवार आपल्या तळागाळातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवल्यामुळे एकंदरीत कुठेतरी जे आहे त्यांचा विश्वास विजयाचा शिल्पकार असल्याचंही बोललं जात आहे. आता कितपत यश त्यांच्या पदरात पडणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.